त्यांना सचिन वाझे आणि परमबीर सिंगची साक्ष चालते. तर मग हिंडनबर्ग ही तर एक नामचीन प्रतिष्ठित कंपनी आहे. कारण अदानी हे हे एका घोटाळ्याचं नाव आहे, उद्योगपतीचं नाही. इथे असं दिसतं, की पार्श्वभूमी तपासून हे चेक केलं गेलं, की हे अडाणी अनुकूल आहेत की नाही आणि त्यांना नेमण्यात आलं. त्यामुळे केवळ माधवी बुच यांचा हा प्रश्न नसून हा खुद्द नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा प्रश्न आहे. म्हणून त्यांना राजीनामा देऊ जात नाही. इथे अर्थमंत्री ॲरोगंट, पंतप्रधान ॲरोगंट, गृहमंत्री तर ॲरोगंट, सेबी प्रमुख पण ॲरोगंट. त्यात आपण सांगतो स्वच्छ आहे म्हणून. नाही, त्याच्यात एक आहे अडाणींचे पितामह जर कोण असतील तर शरद पवार आहेत. म्हणजे तुम्हाला अडाणी किंवा देश यातलं एक निवडायला लागते आज. तर मी देश निवडलाय, तुम्ही ठरवा तुमचं. निर्मला सीतारामन ह्या भारताच्या इतिहासातल्या सर्वात अपयशी अर्थमंत्री आहेत. नमस्कार, मी प्रशांत कदम. गेल्या काही दिवसांपासून हिंडनबर्ग, सेबी आणि अदानी हे शब्द सातत्यानं तुमच्या कानावरती येत असतील. जानेवारी 2023मध्ये हिंडनबर्ग रिसर्चनं एक रिपोर्ट सादर केला आणि त्याच्यानंतर खळबळ उडाली. अवघ्या काही महिन्यानंतर याच हिंडनबर्गनं पुन्हा एकदा एक रिपोर्ट सादर केलेला आहे आणि यावेळी टार्गेट केलेलं होतं ते सेबीच्या प्रमुखांनाच. म्हणजे ज्या सेबीवरती ही जबाबदारी होती की जे स्टॉक मार्केटमध्ये आपल्या शेअरचं मॅनिप्युलेशन अदानींनी केल्याचा आरोप होता आणि ज्याची चौकशी खरं तर करणं हे सेबीचं काम आहे, त्याच सेबीच्या प्रमुखांवरती काही धक्कादायक खुलासे जे आहेत ते हिंडनबर्गच्या रिपोर्टमधून समोर आले. त्यामुळं सातत्यानं हे प्रकरण जे आहे ते गाजतंय आणि या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे गेल्या 10 वर्षाच्या राजकारणात आहेत. ते जसे दिल्लीमध्ये आहेत तसेच ते महाराष्ट्रापर्यंत देखील आहेत आणि म्हणून हा विषय आपण नीटपणे समजून घेणार आहोत. कदाचित मराठीमध्ये या विषयावरती सविस्तरपणे आपण पहिल्यांदाच एखादी अशी थेट मुलाखत घेतोय. त्यामुळं हा विषय नीट समजून घ्या. थोडासा किचकट आहे, पण याच्यातले धागेदोरे नीट समजून घेणं आवश्यक आहे. कारण शेवटी याच अर्थकारणाच्या भोवती राजकारणसुद्धा फिरताना आपल्याला दिसतंय आणि म्हणूनच आज माझ्यासोबत आहेत लेखक, पत्रकार आणि विचारवंत राजू परुळेकर. नमस्कार. सर, सातत्यानं हा हिंडनबर्गचा रिपोर्ट, मग नंतर अदानींच्या वरती आरोप, जानेवारी 2023मध्ये पहिला रिपोर्ट आला, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टानं एक एक्सपर्ट कमिटी पण नेमलेली होती 6 सदस्यांची, पण त्याच्यातून काही फार ठोस काही पुढं आलेलं नाही आहे. आता दुसरा रिपोर्ट येतो हिंडनबर्गचा आणि त्याच्यामध्ये थेट सेबीच्या प्रमुखांवरतीच आरोप होतात. तर हे जे कनेक्शन आहे ते किती धोकादायक आहे? काही लोकांचं म्हणणं असं आहे की हिंडनबर्ग रिपोर्ट हे काही त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी हे करत आहे आणि त्यांच्यावरती जेव्हा शेकलं, म्हणजे कारण सेबीनं त्यांना पण एक नोटीस पाठवलेली होती, तर त्याच्या बचावासाठी म्हणून त्यांनी हे अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत, असं पण काही लोकांचं म्हणणं असतं. आपण या सगळ्याचा अर्थ कसा काढायचा? प्रशांत, साधी गोष्ट लक्षात घे. म्हणजे बरेच लोकांना माहीतच नसतं की आपण काय लिहितोय किंवा बोलतोय. भक्तांच्या बाबतीत तर आपण काय विचारायची गरजच नाही. हिंडनबर्ग ही शॉर्ट सेलिंग कंपनी आहे, हे त्यांनी कधीच नाकारलेलं नाही आहे, पहिली. दुसरी गोष्ट अशी, जगामध्ये ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले ते खरे निघालेत आणि सिद्ध झाले. त्यांचा सक्सेस रेट जवळपास 100% आहे आणि त्या गव्हर्नमेंटला त्यांच्या फर्मवर आणि कंपन्यांवर कारवाई करायला लागली. आत्ता सुद्धा एक चालू आहे. ते जे सांगतात त्यात सत्य आहे की नाही हे तथ्य पडताळून पाहायला काय हिंडनबर्गची गरज नाही. दुसरं, ज्या भारतीय जनता पक्षाला एवढं हिंडनबर्गचं वावडं आहे, त्यांना सचिन वाझे आणि परमबीर सिंगची साक्ष चालते. त्यांनी केलेले आरोप. तर मग हिंडनबर्ग ही तर एक नामचीन प्रतिष्ठित कंपनी आहे, एक. दुसरं असं की अदानींना एवढा जर कॉन्फिडन्स होता आणि भारतीय जनता पक्षाला, म्हणजे मोदी अदानी हे वेगळे नाहीच, तर एवढा जर कॉन्फिडन्स होता तर अमेरिकेच्या न्यायालयामध्ये सेबीच्या नोटीसीने हिंडनबर्गला काही फरक पडलेला नाही. त्यांनी फक्त एक पत्ता टाकला. त्यांच्याकडे अजून बरेच पत्ते आहेत. कारण अदानी हे एका घोटाळ्याचं नाव आहे, उद्योगपतीचं नाही. तर मुद्दा असा आहे की ऑलिगार्क येतो. तर मुद्दा असा आहे की हिंडनबर्गनी जो मुद्दा बाहेर काढला तो बरोबर आहे का चूक आहे याच्याशी मतलब आपलं जर असेल तर तो सूर्यप्रकाश एवढा स्वच्छ आहे. त्यांनी पहिल्यांदा जो मुद्दा काढला, मनी सायफनिंग करणं, नंतर क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज अदानींच्या, ह्याच्या सगळ्या संदर्भात त्यांनी डिटेल रिपोर्ट लिहिला. त्यांचं असं म्हणणं होतं, म्हणजे त्यांना हे होतं की इन्व्हेस्टरचे पैसे त्याच्यात लागलेले असतात. पैसे हे अडाणींचे नाही आहेत. बरोबर. भारतीय सामान्य माणूस शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो किंवा परदेशी माणूस जो गुंतवणूक करतो त्या शेअर मार्केटमध्ये लावणारा माणसं, त्यामुळे त्याची ट्रान्सपरन्सी म्हणजे कम्प्लीट
पारदर्शकता ही अत्यंत आवश्यक आहे आणि हे जगभरचा नियम आहे. याला अपवाद कोणी नाही. म्हणजे याला अपवाद तुम्ही घ्या की बिल गेट्सही नाही आणि मार्क झुकरबर्गही नाही. बरोबर. तर मुद्दा असा आहे की ही पारदर्शकता आहे का आणि अडाणी हे खरं प्रकरण आहे का ह्याच्यावर त्यांचा फोकस होता आणि शॉर्ट सेलर म्हणून त्यांना ते करण्याचा पूर्ण हक्क आहे. बरोबर. आणि एवढं जर होतं तर अमेरिकेच्या कोर्टामध्ये यांनी दाद का नाही मागितली अडाणी? पहिला रिपोर्ट आल्यानंतर एकतर FPO मागे घ्यावा लागलेला होता अदानींना. करेक्ट आणि त्याच्यानंतर त्यांनी तेव्हा की त्यांना आम्ही सू करू म्हणून सांगितलं, notice पण सांगितली. त्यांना पुढे असं काय केलं पण एक्झॅक्टली आणि त्याचा खोटा बचाव हरीश साळवेंनी असा केला की तिथे खूप वर्ष लागली असती. खूप वर्ष भारतात लागतात. अजूनही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह कोणाचं याच्यावर निकाल लागलेला नाही. मुद्दा हा की ह्यांना अमेरिकन कोर्टात जायचं नव्हतं कारण तिथे खरा न्याय मिळेल इन्व्हेस्टरना असं वाटलं. आणि खरी उत्तर द्यावी खरी उत्तरं द्यावी कागदपत्र लागतील. आणि दुसरं असं की तो तपास तत्काळ FBI कडे जातो. तिथे CBI आणि ED सारखं मॅनेजेबल काही हो नाही. हो हो. त्यामुळे खूप प्रॉब्लेम झाले असते म्हणून अडाणी गेले नाही ओके. आणि मोदी पण गेले नाहीत. मुद्दा हा इथे थांबत नाही. आता महत्वाचा मुद्दा दुसरा रिपोर्ट. हिंडेनबर्गच्या बद्दलचा जर शंका तो या निरसन झाल्या असतील तर रिपोर्ट जो आलेला आहे तो स्वतःमध्ये बोलका आहे. तो हिंडेनबर्गने सांगू नाहीतर रस्त्यावरच्या एखाद्या भिकाऱ्याने सांगू, तो रिपोर्ट इतका स्वच्छ आहे. पहिली गोष्ट अशी की ब्लॅकस्टोन नावाची एक इन्व्हेस्टर कंपनी आहे इंटरनॅशनल. त्याच्या सल्लागारपदी जी नियामक मंडळ आहे सेबी, त्याच्या मुख्य प्रमुख जे आहेत माधवी बुच यांचे पती आहेत. त्या सल्लागार फर्ममध्ये त्या पण आहेत आणि त्यांनी पण त्या फर्मकडनं पैसे घेतलेले आहेत वेळोवेळी. आता त्यांचे मिस्टर तर पती तर घेतातच आहेत. गंमत अशी की ती ब्लॅकस्टोन कंपनीने जगभर एक रिअल इस्टेट कंपनी चालवलेली आहे. त्या रिअल इस्टेट कन्सल्टंटचे धवल बुच हे कन्सल्टंट आहे आणि ती रिअल इस्टेट फर्म अडाणीच्या मार्फत भारतात ऑपरेट करते, जे धारावी प्रकल्पासाठी पासून सगळीकडे काम करतायत. तर या गोष्टी लोकांना अवगत करून देणं हे माधवी बुच यांचं पहिलं काम होतं. कारण नियामक मंडळाचं अध्यक्षपदी खूप मोठी पोस्ट आहे. त्यांची नेमणूक ही अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी स्वतः पत्राद्वारे केलेली आहे. गृहमंत्री आणि पंतप्रधान. त्याचं पत्र तू दाखवू शकतो, मी तुला पाठवतो. मी टाकलेलं पण आहे ट्विट. आता ती निवड करताना त्यांची पार्श्वभूमी तपासून पाहिली जाते. इथे असं दिसतं की पार्श्वभूमी तपासून हे चेक केलं गेलं की हे अडाणी अनुकूल आहेत की नाही आणि त्यांना नेमण्यात आलं. त्यामुळे केवळ माधवी बुच यांचा हा प्रश्न नसून हा खुद्द नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा प्रश्न आहे, म्हणून त्यांना राजीनामा देऊ जात नाही. आता मुद्दा सांगतो. पुढचा मुद्दा अधिकच इंटरेस्टिंग आहे. इथे त्यांनी हे डिक्लेअर केलं नाही. अशा वेळेला त्या दुसरं एक गोष्ट करू शकत होत्या की जनरली समजा तू माझा मित्र आहेस आणि मी जज आहे आणि तुझी केस माझ्याकडे आली तर मी काय म्हणेन नॉट बिफोर मी, कारण प्रशांत आणि माझे संबंध आहेत. तर त्यांना असा अधिकार होता की नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी असले तरी ही चौकशी माझ्या अखत्यारीत होऊ नये. उलट त्यांनी हिरिरीने आपल्या अखत्यारीत ती घेतली. अनेकदा सुप्रीम कोर्टामध्ये हे होत असतं की जज समजा काही त्या केसशी त्यांचा संबंध अगदी कोणताही ज्युडिशियल ऑथॉरिटी जेव्हा तुम्ही बनता किंवा क्वासी ज्युडिशियल ऑथॉरिटी, तेव्हा तुम्ही तुमचे याला हितसंबंध म्हणजे क्विड प्रोक्यू असेल असं संशय जरी आला, बघा माझ्या सीझर्स वाईफ ही सगळ्यात संशयातीत असायला लागते. संशय जरी, इथे संशय नाही निश्चितपणे आहे, इथे संशयाचा मुद्दाच नाहीये. आता रिअल इस्टेट कंपनीमध्ये अडाणी घुसल्यावर सगळ्या रिअल इस्टेट आपल्या बजेटमधनं इंडेक्सिंग काढून त्याला सोय करून देण्यात आली की जेणेकरून सगळ्या इन्व्हेस्टर रिलेटेड प्रॉपर्टीज घेणाऱ्यांची संख्या कमी होऊन रिअल इस्टेट मधले बिल्डर मरावे, सगळे मध्यम आकाराचे आणि छोटे, आणि अडाणीला संपूर्ण पाय पसरायला जागा मिळावी. आणि दुसऱ्या बाजूने ही रिअल इस्टेटचं सगळं आर्थिक साम्राज्य, आर्थिक रसद कोण पुरवतंय तर ब्लॅकस्टोन कंपनी. ती ब्लॅकस्टोन कंपनीवर कोण कन्सल्टंट आहे तर माधवी बुच यांचे मिस्टर. आता ही गोष्ट होत असताना हे सायफन होत असलेले पैसे याची चौकशी कोण करते? माधवी बुच. बरं, माधवी बुच यांचं गंमत म्हणजे त्यांचं कन्सल्टिंग फर्म आणि त्यांचे ऑडिटर यांचा पत्ता एकच दाखवण्यात आलाय. आणि या सगळ्याला पंतप्रधान कार्यालयाचा आणि गृहमंत्री कार्यालयाचा पाठिंबा आहे.
आणि यात अडाणी इन्व्हॉल्व आहे. आता मुद्दा असा आहे की हे जे संपूर्ण एक गँग आहे ते पार्टनर्स इन क्राईम आहेत. हम्म, आणि क्राईम अगेन्स्ट हुम? द पीपल ऑफ इंडिया बरोबर. आणि इन्व्हेस्टर्स ऑल ओव्हर द वर्ल्ड, म्हणजे इंटरनॅशनल इन्व्हेस्टर आणि भारतीय इन्व्हेस्टर. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं नुकसान हे मोदी, अडाणी, शहा आणि सेबीने जास्त केलंय, ना की हिंडनबर्ग आणि बाहेरच्या लोकांनी केलंय. हे तुम्ही लक्षात घ्या. बरोबर. नाही, आणि मला गंमत पण ह्याची वाटली की एकतर मध्यमवर्ग सध्या सरकारनं लादलेल्या करांनी पिचलेला आहे, पण तोच मध्यमवर्गीय अशा अतिश्रीमंतांच्या काहीतरी गैरव्यवहारामध्ये मात्र अगदी ढाल बनून बचावासाठी येतोय. त्याला कळत नाही की नाही, नुकसान त्याला आपलंच कळत आहे. नाही, कारण कोणत्याही एखाद्या नालायक मनुष्याचं, म्हणजे हे सौम्य शब्द वापरतोय मी, लायक नसलेला तो नालायक, हम्म, शेवटचा बचाव हा देशभक्ती असतो. तर अडाणीचा पहिला हिंडनबर्ग रिपोर्ट आलेला तेव्हा त्याच्या सीएफओने ऑस्ट्रेलियात राहतो, तो त्याचा मॅन्शन ऑस्ट्रेलियात आहे. त्याने मागे तिरंगा लावून वगैरे राष्ट्रभक्तीबद्दल बोलला हो, होता, हो, आठवतं तुम्हाला? सीएफओ म्हणजे चीफ फायनान्शियल ऑफिसर. तर तो बोलला होता. त्यामुळे ही राष्ट्रभक्ती, अडाणीचं प्रकरण आलं की देखा भारतीय उद्योगपतीला त्रास देतात. आता भारतीय उद्योगपतीचा जो भाऊ आहे विनोद अडाणी, ज्याच्याशी आता हा संबंध नाही असं हे लोक सांगतात, जे खरं नाही, ते पण सिद्ध झालंय. बरं. तो परदेशी नागरिक आहे, सायप्रसचं नागरिकत्व घेतलंय. बरं, यांचे सगळे पैसे सायफन परदेशात होऊन येतात. यांची सगळी बरं, जी देशभक्तीचा विषय असेल तर चीनी नागरिक पण आहे एक्झॅक्टली त्यांच्या पार्टनरमध्ये चीनी नागरिक मध्ये येतो, तो तैवानीचा आहे. आणि हे लगेच भक्त उतरले होते त्याच्यासाठी की तैवानी आहे, चीनी नाही. बरं. तर रिपब्लिक ऑफ चायनामध्ये तैवान येतं की नाही युनायटेड नेशन्स मध्ये, आणि त्याला भारताने मान्यता दिलेली आहे की नाही, तर दिलेली आहे. मोदी सांगू दे मोदींनी की तैवान आम्ही चीनचा भाग मानत नाही म्हणून, सांगून दाखवू दे. नाही सांगू शकत. तर मुद्दा असा आहे, तो चीनी नागरिकता आहेच, पण याही पलीकडे जाऊन चीनी कामगार आणि चीनी माणसं, तंत्रज्ञ घेण्याला अडाणी परवानगी मागितली आहे भारतीय सरकार, कारण ती भारत सरकार देईल कधी. मुद्दा हा आहे की एवढा मोठा घोटाळा, म्हणजे भारतीय इतिहासात गेल्या सगळ्या वर्षात म्हणून झाला नाही त्याच्याहून कित्येक पट मोठा घोटाळा, म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्था वेठीला धरली असा घोटाळा. आणि त्याची संपूर्ण मला असं वाटतं की केवळ माधवी बुच नाही, जे जजेस आहेत ज्यांनी अडाणीच्या बाजूने निकाल दिले किंवा आजही अडाणीच्या बद्दल कोणत्याही करायला नकार देतात, त्यांचेही काय लागेबांधे आहेत, त्यांचेही ऑफशोअर कंपन्यांमध्ये कोण नातेवाईक आहेत का, मुलं आहेत का, बायका आहेत का, हे सुद्धा एकदा चेक करण्याची गरज आहे. त्यामुळे जॉईंट पार्लमेंटरी कमिटी हे त्याच्यावरचं एकमेव उत्तर आहे आणि एकच उत्तर आहे, दुसरं त्याला उत्तर नाही. नाही, राजकीय दृष्ट्या आपण असं बघतो की थोडं जरा काही दिसलं की ईडी आणि सीबीआय ऍक्टिव्हेट होते, पण या सगळ्या प्रकरणात काय झालं आतापर्यंत? फक्त सुप्रीम कोर्टाची एक सुप्रीम कोर्टाने सुद्धा जे माणसं नेमली होती त्या माणसांचं बॅकग्राऊंड तुम्ही चेक करून बघा, तुम्हाला 6 सदस्य होते. 6 सदस्य बघा, ते अडाणीला फेवरेबल होते. बरं, एवढ्या सगळ्या याच्यामध्ये एखादी एसआयटी, एखादी स्पेशल इन्क्वायरी, ह्याची पण मागणी ते मान्य करत. पण याचा सगळा शेवट काटा कुठे जातो? पंतप्रधान कार्यालय. तुम्ही बोफोर्स हे किती छोटं प्रकरण होतं, तुम्ही जेपीसी नेमली होती, अरुण जेटलीपासून सगळ्यांनी आरोप केले, ते खोटं निघालं. किंबहुना कारगिलमध्ये आपल्याला बोफोर्स तोफांमुळे विजय मिळाला, हे मान्य केलंय सगळ्यांनी. मुद्दा असा की या प्रकरणात जेपीसी नेमली जायला पाहिजे याचं कारण, तुम्हाला जेपीसीला अधिकार आहेत पंतप्रधानांना बोलवण्याचे, गृहमंत्र्यांना विचारण्याचा प्रश्न, आणि ते आवश्यक आहे. कोणत्या बेसिसवर? म्हणजे तुम्ही बॅकग्राऊंड चेक म्हणजे तुम्ही सामान्य नागरिक आणि पत्रकारांच्या फोनवर पेगॅसस बसवता, इस्रायली यंत्र, आणि माधवी बुच यांचं बॅकग्राऊंड तुम्हाला माहित नाही, हे शक्यच नाही. त्यांचं बॅकग्राऊंड माहीत आहे म्हणूनच तुम्ही त्यांना नेमलंय. आणि त्या राजीनामा देत नाही याचं कारण, त्यांचा राजीनामा ही त्या इमारतीची खालची वीट काढण्यासारखं आहे, म्हणजे वरच्या सगळ्यांना आपोआप लाईन अप मध्ये खाली येतात. याच्यामध्ये धोकादायक काय आहे की एक एक संस्था जी आहे देशातली त्याची प्रतिष्ठा आपण कमी, सगळ्याच संस्था कॉम्प्रोमाइज आहे, इन्क्लुडिंग कोर्ट्स. कारण कोर्ट्स एवढे बलात्कार झाले. पश्चिम बंगालच्या बलात्कारचा सुओ मोठो त्यांनी लगेच कॉग्निझन्स घेतला. आता बलात्कार बदलापूरला झाले, महाराष्ट्राचा घेतला नाही घेतला. हे जे वर्तणूक आहे किंवा ईव्हीएम बाबतची, हे सगळं पाहता अडाणी सेंट्रिक निर्णय काय येत आहेत ह्याचा पण संशोधन करण्याची गरज आहे, आणि जेपीसीला ते पण करायला लागेल.
त्यांना पण जुने जजेस जे आहेत, जे आता ह्युमन राईट्सचे अध्यक्ष होते, ते त्यांनी 7 निकाल अडाणीच्या बाजूने दिले. याच्यात मेरिट काय होतंय बघायला लागेल जेपीसीला. तर या सगळ्या गोष्टी चेक केल्याशिवाय आणि आज त्याच्यात धारावी आणि धारावी बरोबर एवढ्या जमिनी मागितल्यात मुंबईतल्या, म्हणजे भारत संपूर्ण अडाणीच्या ताब्यात देण्याची योजना तुम्ही देशभक्तीची योजना कशी म्हणू शकता? हो. जो पैसेच सायफन परदेशात करतोय, ज्याचा भाऊच बाहेर बसलेला आहे, ह्याच्यात म्हणजे आणि बाहेरचीच फायनान्स कंपनीचा फायदा आहे. ब्लॅकस्टोन आणि हो. रिअल एस्टेट कंपनी पुन्हा पण त्यांची, म्हणजे रिअल एस्टेट उद्योग भारतातला बहरत नाहीये, हो. त्याला मारताय तुम्ही आणि तिथल्या रिअल एस्टेट उद्योगला अडाणीच्या मार्फत आणताय. हे सगळं का करताय तुम्ही? कारण तिथल्या लोकांना खुश ठेवून इथे आपली खुर्ची कायम ठेवण्याकरता हे मोदी शहांचं चाललेलं आहे. पण ही किती अस्वस्थ करणारी गोष्ट आहे की एकतर जेव्हा हर्षद मेहताचा घोटाळा झाला त्याच्यानंतर ती सेबीची सगळी यंत्रणा अस्तित्वात येते आपल्याकडं, आणि आता त्याच सेबीवरती हा आरोप होतोय की ते या सगळ्या तेव्हा अर्थमंत्री चिदंबरमनी राजीनामा दिलेला, हे तुम्ही लक्षात घ्या. हर्षद मेहता प्रकरण झालं तेव्हा हर्षद मेहता हे अगदी म्हणजे अगदीच ह्या अदानी प्रकरणाच्या मध्ये किरकोळ प्रकरण होतं, म्हणजे तो एक ब्रोकर होता साधा, आणि ते प्रकरण कशाचंच काय, त्याच्यावर सर्व प्रकारची कारवाई झाली आणि अर्थमंत्र्यांनी स्वतः राजीनामा दिला होता. तुम्हाला आठवत नसेल तर मी आठवण करून देतो. इथे अर्थमंत्री ॲरोगंट, पंतप्रधान ॲरोगंट, गृहमंत्री तर ॲरोगन्सचा काही लिमिट. सेबी प्रमुखांचा सुद्धा राजीनामा, सेबी प्रमुख पण ॲरोगंट, त्यात आपण सांगतो स्वच्छ आहे म्हणून. बरं, सेबी प्रमुखांचं स्पष्टीकरण हे होतं की त्यांचं स्पष्टीकरणाच्या बाबतीत मी पहिलंच ट्विट टाकलं होतं. त्यांनी पहिलं प्रायव्हेट स्पष्टीकरण दिलं. म्हणजे private तुम्ही person म्हणून प्रायव्हेट पर्सन म्हणून स्पष्टीकरण देऊ शकत नाही, हे मी लिहिलं ट्विट. त्याच्यानंतर मग सेबीने एक स्पष्टीकरण टाकलं. त्याच्यामध्ये एवढ्या विसंगती आहेत की बसल्या बसल्या माणूस जजमेंट देऊ शकतो, मी जर जज असेल तर, की हे फ्रॉड आहे म्हणून. आणि हे सगळा मेस जो आहे त्याचा वरपासून खालपर्यंत संबंध आहे. पण यामध्ये लक्षात घ्या, ज्युडिशरीचा मोठा भाग कॉम्प्रोमाइज झाल्याशिवाय हे होऊच शकत नाही. पण हे किती धोकादायक आहे आपल्या सगळ्या व्यवस्थेसाठी. म्हणजे धोकादायक म्हणजे हे राष्ट्रविरोधी कृत्य आहे, हे देशद्रोहाचं कृत्य आहे. म्हणजे आपण खरं तिरंगा मागे लावून बोललं पाहिजे. आज देशभक्त आहोत आपण म्हणून हे बोलतोय, अन्यथा यातल्या कुठच्याही व्यक्तीला मी कधी भेटलो नाही आणि माझं वाकडं पण नाही. आणि सध्या आपण बघतोय की म्हणजे राजकारणी सुद्धा खूप कमी उरलेत की जे थेट अदानींचं नाव घेऊ शकतात. 3-4च लोक आहेत त्याच्यामध्ये, पण मग त्या प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काही करण्याचा प्रयत्न झालेला आहे. राहुल गांधींच्या बाबतीत ते झालं नाही. त्याच्यात एक आहे, अडाणींचे पितामह जर कोण असतील तर शरद पवार आहेत. त्यामुळे राजकारणामध्ये पण प्रॉब्लेम्स आहेतच ना. की शरद पवारांनी हिंडनबर्गचा पहिला रिपोर्ट आल्यावर रोहित पवार त्यांची गाडी ड्राईव्ह करत त्यांना घेऊन गेले होते आणि 25 कोटी रुपये कॉम्प्युटर लॅबला त्यांच्या शाळेच्या दिले होते अदानींनी गिफ्ट म्हणून, बरोबर. आणि त्याबद्दल जाहीरपणे पवारांनी आभार पण मानले होते. आणि असं कळतं सूत्रांकडनं की आता सुद्धा शिंदेंना, मुख्यमंत्री शिंदेना जेव्हा पवार दोनदा भेटले तर बाहेर लोकांचा असा समज झाला, पवार ते शरद पवार साहेब त्या फायली मराठा आरक्षण आणि जरांगे पाटलांच्या घेऊन गेले होते. तसं काही नव्हतं, त्या अडाणींच्या फायली होत्या. त्या संदर्भातला गोष्टींना मार्ग कसा काढावा धारावीपासून नवी मुंबई एअरपोर्ट पर्यंत, यावर 2 वेळा मुख्यमंत्र्यांची चर्चा केल्या पवारांनी, ह्या मुद्दा. त्यामुळे लक्षात घ्या, पहिल्या रिपोर्टच्या वेळी जेपीसीची मागणी सगळे विरोधक करत होते, त्यावेळी सुद्धा त्यांचं एक स्टेटमेंट आलं की फारशी काही गरज नाहीये. नाही, त्यांनी स्टेटमेंट कशाला, संजय पुगालियानी एनडीटीव्ही टेक ओव्हर केला अडाणीने, संजय पुगालिया नेमलं तर शरद पवारांनी त्यांना मुलाखत देऊन त्यांच्या टीव्हीवर जाऊन सांगितलं. म्हणजे सारवासारव झाली त्याच्यात की काही सारवासारव होती नाही. नंतर कशाला हिंडनबर्ग रिपोर्ट आल्यावर परत जाऊन शरद पवारांनी 25 कोटी रुपये त्यांच्या शाळेसाठी, शाळेला 25. मला सांगा, पवार साहेबांची पत अशी आहे की आज जर त्यांनी आवाहन केलं तर आपण सगळ्यांनी 1-1 रुपया लागून 25 कोटी त्यांना देऊ, बरोबर ना. पण त्यांनी ते न करता अडाणी म्हणजे अडाणी काही झालं की पवारांना भेटलेलं असतं. त्यामुळे तुम्ही असं नाही म्हणू शकत की कॉम्प्रोमाइज कोर्ट्स आहेत, कॉम्प्रोमाइज इलेक्शन कमिशन आहे, कॉम्प्रोमाइज सेबी आहे, कॉम्प्रोमाइज सत्ता म्हणजे बीजेपी आणि मोदी शहा त्यांचा तर विरोधकांचा मोठा भाग कॉम्प्रोमाइज आहे. त्यामुळे राहुल गांधी नीट लढू शकत नाही. तुम्ही आता विषय महाराष्ट्राच्या फील्डवरती आणलेला आहे हा सगळा. मग धारावी सारखा विषय
की ज्याच्याबद्दल त्वेषानं एकतर उद्धव ठाकरे बोलतायत, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड बोलतात, आंदोलनं होतात. मग या सगळ्याची अलाइनमेंट नेमकी कशी होणार? आणि मुळामध्ये हे इतकं मोठं कॉन्ट्रॅक्ट ज्या पद्धतीनं अदानींना देण्यात आलं, रिअल इस्टेटचा काही अनुभव नसताना ते या क्षेत्रात. त्यांना कुठच्या क्षेत्राचा अनुभव नसताना सगळी कॉन्ट्रॅक्ट मिळाली आहेत. एअरपोर्टचा त्यांना काय अनुभव होता? हो, म्हणजे कुठचाही अनुभव नाही. सिमेंटचा त्यांना काय असा अनुभव होता? हो, टेक म्हणजे ते मुळामध्ये एक हिऱ्यांना पैलू पडणारे तंत्रज्ञानचे मुख्य असलेले एक व्यापारी होते, त्यातल्या त्यात. याच्या पलीकडे त्यांना कसलाच अनुभव नव्हता. हे सगळंच त्यांनी म्हणजे सरकारकडनं एक कॉन्ट्रॅक्ट मिळवताना तुम्हाला किती कागद द्यायला लागतात. यांना जर कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही तर त्या व्यवसायात असलेले इतर जे स्पर्धक आहेत किंवा उडबी स्पर्धक, त्यांच्या घरी सीबीआय ईडी गेली आणि त्यांचे हातपाय मोडून त्यांना, म्हणजे मुंबई एअरपोर्टच्या वेळेला जीव्हीकेना रेड झाली. बरोबर. सिमेंट कंपनी, आता सिमेंट त्यांना इंडिया सिमेंट हवंय तर त्या कुमार मंगलम बिर्लावर सीबीआयने पीईओ त्याची हे केली, FIR केली. त्यामुळे लक्षात घ्या की अदानी हे उद्योगपती नाहीत. अदानी हे एक मोठा प्रॉब्लेम आहे. आणि देश आणि देशावर ज्यांचं प्रेम आहे त्यांनी हा प्रॉब्लेम सोडवण्याकडे कल ठेवला पाहिजे, ना की त्या प्रॉब्लेमला सपोर्ट केलं पाहिजे. पण मग धारावीचं राजकारण काय आहे? धारावीच्या बाबतीत जे घडलं, कंत्राट देण्यापासून ते नंतर, त्याला आपण बघा, आता महाराष्ट्राचं म्हणाल तर पवार अडाणींबरोबर आहेत. तुम्ही जर सांगितलं की पवार साहेबांना की तुम्हाला हे लोकशाही, भारत आणि इथलं सार्वभौमत्व, शेअर मार्केटचं पारदर्शकत्व की अडाणी, यातलं एक निवडावं लागेल, निवडायचं. तर ते बघा काय निवडतात. विचारा हा प्रश्न तुम्ही त्यांची मुलाखत घेऊन की तुम्हाला काय अडाणी. मी त्यांना असा ट्विट टाकलेला आहे. मी तर इंटरव्ह्यू दिला नाही त्यांनी, म्हणजे मी घेतलाच नाही. म्हणजे घेतला नाही म्हणजे दिलाही नाही आणि घेतलाही नाही. मी विचारलंही नाही, सांगितलंही नाही. पण जर झाला असता तर मी हे विचारलंच असं त्यांना. ह्या दोनातलं एक तुम्हाला निवडावं लागेल, कारण हे दोन परस्पर विरोधी आहेत. त्यामुळे निवडताना एकच निवडायला लागेल. तर काय निवडाल? तर पवार साहेब काय सांगतात ते बघा, त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल ह्या प्रॉब्लेम. आणि तुम्हाला आठवतं हिंडनबर्ग रिपोर्ट पहिला आला तेव्हा राहुल गांधींनी प्रचंड आक्रमक भाषण केलं होतं. त्यानंतर पंतप्रधानांनी उत्तर दिलं होतं. त्यात त्यांनी फक्त एकाच नेत्याला लोकसभेत संबोधित केलेलं, ते म्हणजे शरद पवार. आज हमारे यहाँ शरद पवार साहब बैठे हैं असं म्हणाले. हे हेतुता केलेलं होतं त्यांनी आपला भागीदार कोण आहे हे तिथे ओळखलं होतं अदानी प्रकरणात. त्यामुळे मी ना कोणाच्या बाजूचा किंवा विरोधात नाहीये. जे आहे ते आहे. आता पवारांना जर त्याची लाज नाही वाटत तर मला का वाटावी अदानीबद्दल बोलण्याची? पण मग हिंडनबर्गनं उपस्थित केलेले हे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं आपल्याला कधी मिळणार, म्हणजे आणि ती मिळणार की नाही इथपासून, म्हणजे की मला JPC जर बसली तर माझं विरोधी पक्षाकडे आग्रह हा राहील की त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटला घेऊ नये, कारण ते त्यांना ॲम्नेस्टी मिळवून देण्यासाठीच प्रयत्न करतील. पण JPC होईल असं वाटतं तुम्हाला? नाही, मी तुम्हाला सांगतो हे बघा, तुम्ही विचारलं सोल्युशन कधी होईल, तेवढं एकच सोल्युशन आहे? नाही, JPC एक सोल्युशन आहे. दुसरी अनेक सोल्युशन आहेत. आणि संसदेतली सगळी सोल्युशन ही रस्त्यावरनं जातात. त्यामुळे संसद आवारा होगी तो सडके सुनसान नहीं होनी चाहिए. त्यामुळे असहकार आणि सत्याग्रह आता आहेच मार्ग, तो अनेक देशात चालू असतो. आणि अदानी हा प्रश्न न सुटणार नाहीये. ते मोडाणी असल्यामुळे न सुटणारा झाला, पण फक्त मोडाणी नाहीये ते, त्यात पवार पण आहे, त्यात पवार पण आहेतच ना. म्हणजे आणि या गोष्टीच्या बद्दल त्यांना खंत वाटू नये याचं मला वाईट वाटतं, कारण पवारांची एवढी धवल कारकीर्द आहे 50 वर्षाची. आता राजकारणी माणसावर आरोप हे होणारच. त्याच्या लास्ट फेजमध्ये त्यांनी ह्या पद्धतीचं ओनस का घ्यावं, एवढं काय लपलंय याचं मला कुतूहल वाटतं, खरंच जिज्ञासा पण वाटते. पण म्हणजे या मोठ्या लोकांचं सगळंच मोठं आहे. त्यामुळे म्हणजे त्यांचे कर्तृत्वही मोठं, पैसेही मोठे, त्यांची पॉवरही मोठी, म्हणून त्यांची अपराधही मोठे. पण आता गेल्या 10 वर्षांपासून सत्ता तर भाजपची आहे, म्हणजे जो राईज आपण बघतोय अदानींचा, आणि त्यातही कोविड काळामध्ये तर त्यांची संपत्ती म्हणजे प्रचंड वेगाने वाढली. तर हे जे स्पेशल फेवर्स आहेत ते देण्याचं काम तर म्हणजे केंद्रातल्या सत्तेने केलेलं नाही. पण इथे मी तुम्हाला सांगतो, अडाणी व्यापारी होते, अडाणींनी काँग्रेस बरोबर सुद्धा व्यवहार केलेले आहेत. पण तेव्हा त्यांची DRI चौकशी थांबवली नाही काँग्रेसने. ती 2007ला त्यांच्या मागे लागलीच होती. ती
मोदींनी बंद केली. एक्झॅक्टली. सी काँग्रेसची जी सरकार राज्यातली आहे ती पण अडाणींबरोबर व्यापारी म्हणून व्यवहार केलेला आहे. पण राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार येस, असताना गेहलोतांचं बरोबर ना, पण त्यात क्विड प्रो क्यू किंवा अशा प्रकारचं कोणतीही भानगड नाहीये. आता माझा पवारांवर आक्षेप काय होता यातला, तो स्पेसिफिक आहे. त्यांच्यावर आरोप लागल्यावर आणि ते ढळढळीत दिसत असल्यावर आणि विरोधी पक्ष म्हणून तुम्ही इंडिया आघाडीबरोबर असताना तुम्ही त्यांना प्रायव्हेट पर्सन म्हणून एंटरटेन करताय. जेव्हा अनेक जण नाकारतात, राहुल गांधी भेटत नाहीत कोणाला, ममता भेटल्या नाहीत, अनेक लोक भेटले नाहीत, तर तुम्ही त्यांना एंटरटेन करता आणि एंटरटेनच नाही करत तर देणग्या पण घेता. ह्याला माझा आक्षेप आहे. त्यांच्याबरोबर पवारांनी अगोदर केलेल्या व्यापाराला माझा आक्षेप नाहीये. किंवा काँग्रेस जेव्हा युपीए सत्तेत होती तेव्हा पण अडाणी व्यापारी होतेच की, पण त्यांच्या चौकशाही चालू होत्या. प्रत्येक भाऊ त्यांचा एक एकदा जेलमध्ये जाऊन आलेला आहे कधी ना कधी, काढून बघा. त्यामुळे एकंदरीत ह्या मोठ्या प्रकरणासाठी ते जे काही शिक्षा भोगायला लागली असती त्यांना, ती शिक्षा भोगायच्या ऐवजी त्यांना अति मोठं प्रकरण करायला संधी या 10 वर्षाने दिली. एवढं मोठं प्रकरण की देशाचं अस्तित्वच पणाला लागलं. म्हणजे तुम्हाला अडाणी किंवा देशातलं एक निवडायला लागतंय आज. तर मी देश निवडलाय, तुम्ही ठरवा तुमचं. पण आता धारावी बद्दल परत आपण त्याच्यावरती येतोय. विधानसभेच्या निवडणुका सुद्धा आता काही महिन्यावरती आहेत. 3 पक्ष, 3 नेतृत्व त्यांचं महायुतीचं आहे. एक तर कसं आहे की महायुतीचं एक राजकारण आहे. जसं पवार शिंदे साहेबांना भेटतात, पवार साहेब जाऊन शिंदे साहेबांना एळदाणीसाठी, तसं महायुतीच्या राजकारणामध्ये आता वेगळंच एक वळण आलेलं आहे की शिंदे मुख्यमंत्री होईपर्यंत ते देवेंद्र फडणवीसांची मदत घेत होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना आर्थिक व्यवहार मुंबईच्या नाड्या सगळं हातात आल्यावर त्यांना अमित शहाबरोबर डायरेक्ट ॲक्सेस मिळतो. त्यानंतर त्यांना फडणवीसांची गरज नाही असं वाटलं. आता हे योग्य आहे का अयोग्य आहे याच्यात आम्ही पडणार नाही. त्यांनी इव्हन उद्धव ठाकरेंना सोडणं हे तुला योग्य आहे का अयोग्य याच्यात आपण कसं पडणार. मी राजकारणात गद्दार वगैरे कोणाला म्हणत नाही. याचं मुख्य असं कारण असतं की राजकारणात प्रत्येकाने आपली सोय कधी ना कधी बघितलेली आहे. फक्त पक्ष आणि चिन्ह घेऊन जाऊ नये एवढं माझं म्हणणं आहे सुचितेसाठी. बाकी गोष्टीला माझा बाजूही घेणार नाही आणि मी विरोधही करणार नाही. माझा मुद्दा नाही आहे तो. तर मला त्यामुळे लोकांचं नुकसान होतं किंवा नाही हा लोकांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा त्याच्यात मला पडायचं नाही. पण मुद्दा असा आहे की हा डायरेक्ट ॲक्सेस मिळाल्यावर इथला जो अडाणींचा वेग आहे तो ॲक्सलरेट करण्याचं काम मुख्यमंत्र्यांचंच ऑफिस करायला लागलं. ओके. म्हणजे बीजेपी राहिली बाजूला. कारण फडणवीसांचा जो से आहे त्यापेक्षा शिंदेचाच से वाढायला लागला. जो वाढावा असा शिंदेची अपेक्षाच आहे. उदाहरणार्थ जरांगेंचं आंदोलन हे वाढावं हेच शिंदेची अपेक्षा आहे. कारण जरांगे अगदी कॅटेगॉरिकली फडणवीसाविरुद्ध बोलतात. शिंदे मुख्यमंत्री आहे तर फडणवीस काय करणार. त्यांचा मुख्य मुद्दा हा आहे की मला एक सांगा की फडणवीसांनी आमचं सगळं अडवलंय. जरी फडणवीसांनी अडवलं तरी मुख्यमंत्री त्यांच्या कपॅसिटीत करू शकतात ना. बरोबर. नाही करू शकत का. बरं शिंदेनी काय केलं हे ते बोलत नाही. यावरून तुम्हाला लक्षात येतं की तो माणूस कोणाचा आहे. हे एक झालं. हा दिसणारा मनुष्य दृश्य. न दिसणारा म्हणजे जे धारावीचे प्रकल्प आहेत किंवा इतर प्रकल्प आहेत हे अडाणींना खुश ठेवलं पाहिजे. म्हणजे दिल्लीचे 2 माणसं जी चालवतात देश ती आपल्यावर खुश राहतील. ह्या 2ना खुश ठेवलं की ते 2 खुश राहणार हे शिंदेना बरोबर कळलं. त्यामुळे महाराष्ट्रात हा चाणक्य तो चाणक्य म्हणता म्हणता एकनाथ शिंदे हा सगळ्यात मोठा चाणक्य ठरले. त्यांनी देवेंद्र फडणवीसांना बायपास केलं. अजितदादांना तिथे गणतीच नाही त्यांची. त्यांचे 7 आलेले आहेत आमदार. आता एनडीए सरकार आहे, बीजेपी सरकार नाही. 240च असल्यामुळे बीजेपीचे 7 महत्वाचे आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद उद्या मिळालं तर उत्तम होतं. म्हणजे मुख्यमंत्रीपद त्यांनाच हवंय, त्यांनाच पुढे करताय बीजेपी केंद्रातनं, म्हणजे दोघे जण. ते नाही मिळालं तर नुकसान फडणवीसांचं आहे. कारण त्यांना काहीच मिळणार नाही. यांचे 7 जण आहेत त्यामुळे त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळू शकतं. शिवाय जो अर्थकारण त्यांनी उभं केलंय ते अबाधित राहणार आहे. त्यामुळे त्यांच्या एवढा विन विन स्टेजला कोणीच गेलं नाही एकनाथ शिंदे एवढं. त्यामुळे अडाणी हे सर्वात सोयीचं प्रकरण आत्ता महाराष्ट्रात पवारा एवढं शिंदे नाही आहे. म्हणजे आता आपली मुलाखत बघणाऱ्या सामान्य लोकांना पण कळत असेल की आपल्याला राजकारण दिसतं पण त्याच्या पाठीमागच्या
आर्थिक गोष्टी किती महत्वाच्या असतात आणि साहजिक आहे की त्या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे कुठं ना कुठेतरी नाही तर तुम्हाला काय वाटतं की एवढ्या सभा आणि एवढी माणसं भाड्याने आणली जातात आणि जे अर्जेंटिनापासूनचे चाहते 33 देशातले त्यांच्या याला लाईक आणि रिट्वीट करतात ते काय मोफत करतात? त्या फर्म्स आहेत, ते गुजराती माणसं चालवतात, त्यांना पैसे द्यायला लागतात, ते प्रचंड पैसे घेतात. तुम्हाला माहिती आहे ना, ते दादांचं ते गुलाबी करणारा मनुष्य आहे, त्याला काहीतरी 200 कोटी रुपये दिल्याचं छापून आलेलं. मला माहित नाही त्याला ऍक्च्युअली 200 कोटी ही गोष्ट एखाद्या पत्रकारासाठी भीतीदायकच आहे. म्हणजे की 200 कोटी रुपये कोणी लावला तर तो चॅनल उघडेल आणि आपल्याला एक नोकरी मिळेल असं आपण आयुष्य काढलं. तर मुद्दा हा आहे की आणि दादा बदललेत पण खूप, म्हणजे त्याच्यामुळे असे गुलाबी ते गुलाबी झालेत ना आता, त्यामुळे बदलले त्यांच्यात अगदी. त्यामुळे प्रेमळ काय रे, कसा आहेस तू, ते जे बोलले होते ते स्वतःच करायला लागले आता. पण आता मी सुनेत्रा वहिनीनं उभं केलं, हे चूक केली वगैरे या लेवलला ते बोलायला लागले. हे सगळं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, हे सगळे रिट्वीट करणारे अर्जेंटिनापासून क्युबापर्यंतचे जे लोक, हे सगळं कुठून येतं? हे शिंदे साहेब असो किंवा अजितदादा पवार साहेब असो किंवा खुद्द पवार, या सगळ्या लोकांना ही रसद पुरवणारी जी अर्थव्यवस्था आहे, ती अर्थव्यवस्था अबाधित चालू राहण्याकरता त्यांच्याबरोबर एक ऑलिगार्क किंवा 2 ऑलिगार्क, 2च आहेत ऑलिगार्क की ते क्रोनीज, ते असायला लागतात. ते जर नसतील तर दुसऱ्या कोणी केली तर सीबीआय ईडी त्यांना अडवणार. बरोबर. त्यामुळे हे गेमच असा आहे. त्यामुळे लोकांना जेवढं सहज सोपं शक्य वाटतं तेवढा राहुल गांधींचा मार्ग सहज सोपा शक्य नाही. आणि काँग्रेसचे नेते जे आहेत इथले महाराष्ट्रातले, त्यांना विषय आणि परिस्थिती याची समज तितकीशी नाही असं आजही माझं मत आहे. पण आपल्याकडे लोक ना, म्हणजे मार्केटच्या सगळ्या म्हणजे चढ उतारानुसार ते अंदाज लावतात की आता हिंडनबर्गच्या दुसऱ्या रिपोर्ट नंतर कुठं मार्केटमध्ये काही फार हे झालं, म्हणजे ब्लडबाथ काही फार झाला नाही, मार्केट तर तसंच आहे ना वगैरे करून. शेवटी जे बेसिक प्रश्न आहेत. नाही, इथे मी प्रशांत इथे हे करेक्ट, हे छान, हे महत्वाचा मुद्दा आहे आणि ह्याच्यावर मला बोलायचं आहे. ट्रान्सपरंट, पारदर्शकता असते ना, तेव्हा मार्केट अतिशय सेन्सिटिव्ह असतं. छोट्याशा घटनेने सुद्धा, म्हणजे एखादा भूकंप किंवा एखाद्या उद्योजकाच्या हृदयविकाराचा झटका, ह्या सुद्धा शेअरवर खाली होतात. पण आपलं मार्केट गेल्या 10 वर्षात, जे हिंडनबर्ग रिपोर्टमुळे कळलं आणि अनेक रिपोर्ट्स आले, म्हणजे रिपोर्टर्स कलेक्टिव्हने पण भरपूर रिपोर्ट्स आणले, तर ते रिपोर्ट अडाणी संदर्भातले आले. त्यामुळे लक्षात येतं की हे सायफन केलेले आणि पंप केलेले पैसे असतात. पहिल्या हिंडनबर्ग रिपोर्ट नंतर बघितलं असेल, अडाणीचे शेअर इतके खाली गेल्यावर अंबानीने पण ते विकत घेतले, ते चढवण्यात आले, ते पैसे पंप करण्यात आले. त्यामुळे आपल्याकडे मार्केट आणि अर्थव्यवस्था यांचा संबंध थेट येतच नाही. तो इंडिकेटर नाही आहे. मार्केट म्हणजे मी लोकांना सोपं समजून सांगतो कसं ते. तुमच्या गाडीचा स्पीडोमीटर आहे, तो तुम्ही एक्सलेटर दाबल्यावर तुमची स्पीड किती आहे ते दाखवतो जनरली, हा नियम आहे. पण आता 10 वर्षात मोदी सरकारने काय केलंय की त्या स्पीडोमीटरला कृत्रिमरित्या 120 वर कायम ठेवण्याची व्यवस्था केली, ना की त्याचा एक्सलेटरशी काय संबंध. त्या तुमच्या गाडीतलं इंधन संपलंय, तुम्ही एक्सलेटर जबरदस्त मारला नाही मारला, गाडी जागेवर उभी आहे, पण स्पीडोमीटर 120 वर आहे, त्यामुळे तुम्हाला वाटतं गाडी पळते. भोवताली तुमच्या चित्र लावली ती मागे जात आहेत, त्यामुळे तुम्हाला वाटतं फार वेगात आपण पुढे जातोय. ह्या प्रकारचं शेअर मार्केटचं असतं. म्हणजे बरं झाला हा प्रश्न विचारला. बरेच जण विचारतात की यावेळेला काय झालंय, तर शेअर मार्केट हे ट्रान्सपरन्सी नसल्यामुळे, आणि जिथे सेबीच्या प्रमुखच एवढ्या नॉन ट्रान्सपरंट आणि एवढ्या पार्टनर इन क्राईम आहेत, तर मग उरलेल्याच गोष्ट व्यवस्था म्हणून, म्हणजे युपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा त्या सगळ्या पूजा खेडकरच्या प्रकरणानंतर होणं, किंवा आपण ज्युडिशरीमध्ये बघतोय सगळ्या गोष्टी काय चालू आहेत. नाही, ज्युडिशरीचे जजेस रिटायर झाला सांगतात मी RSSचाच आहे म्हणून परत चाललो RSS. बरं, RSSचा असावा की नसावा त्याच्यावर बंदी होती, ती आत्ता उठवली. तोपर्यंत बंदी होती, त्यामुळे त्यांना ते सांगता आलं नाही. तर तिथे असणंच चुकीचं होतं त्यांचं कायद्याने. बरोबर. म्हणजे कायदा जसा रिट्रॉस्पेक्टिव्हली तुम्हाला लावता येत नाही, तसा अगोदरचा जो कायदा लागू होता तो तुम्हाला लागू पण होतो. बरोबर. त्यामुळे खरे जे JCB आणि हे लावले पाहिजेत ज्यांच्या घरावर, ते हे लोक आहेत, लावले गरिबांच्या घरावर जात आहेत. बरोबर. आणि हिंदू मुस्लिम हा भारतात मुद्दाच नाहीये. भारतात मुद्दा अर्थव्यवस्था अडाणीने वेठीला धरलेली आहे आणि सरकार त्याच्याशी सहमत आहे. सरकारमधले 2 लोक आणि 3 लोक धर समज.
आणि विरोधी पक्षातले काही लोक आणि ज्युडिशरी कॉम्प्रोमाइज आहे काही प्रमाणात, इलेक्शन कमिशन कम्प्लीट कॉम्प्रोमाइज आहे. हे मुद्दे भारताचे खरे मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यांना आपण ॲड्रेस न केल्यामुळे प्रचंड अनएम्प्लॉयमेंट वाढलेली आहे. 57% लोकांना 20,000 पेक्षा कमी पगार मिळतो, त्यामुळे त्यांचं भागतच नाही. अशी एक जनरेशन निर्माण केली, जेव्हा सर्वात तरुण जनरेशन. आणि ह्या सगळे जे ह्याच्यातले भागीदार लोक आहेत, अडाणी असो किंवा कॅबिनेट मंत्रालयातले सगळे मंत्री आणि त्यांचे मुलं मुली असो वगैरे, या सगळ्यांची मुलं परदेशात शिकतात, उत्तम युनिव्हर्सिटीच्या डिग्रीज घेतात, तिथल्या परदेशी संस्थांबरोबर काम करतात. ढोवालांची मुलं असो घ्या किंवा शौर्य ढोवाल, आणि तुम्ही नाव घ्या, जय शहा BC, आणि सामान्य बहुजन वर्गातली मुलं ही जय श्रीराम म्हणत दंगली करतायत आणि उगाच स्वतःवर केस उडवून घेतात आणि मुसलमानांच्या एक अत्यंत गरीब आणि सामान्य वर्गाला वेठीला धरून त्यांना लिंचिंग पासून गजापूर सारखं प्रकरणपर्यंत होत आहे. हे सगळं जे चित्र आहे भारताचं, ते तत्काळ बदलण्याची गरज आहे आणि ते प्रत्येक नागरिकाने आत्ममग्न न राहता स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. नाही तर तो दिवस दूर नाही ज्या दिवशी अडाणी सांगेल हे घर तुमचं घर पण आमचंच आहे. नाही म्हणजे सेबी सारख्या संस्थेच्या प्रमुख नाही, आता टोल पण सगळे अडाणीकडे देत आहेत. सेबी सारख्या संस्थेच्या प्रमुख प्रायव्हेट सेक्टरमधून येतात, त्या पहिल्या महिला आहेत त्या पदावरती पोहोचणाऱ्या, म्हणून एकीकडे गौरव होतो आणि दुसरीकडे हे कळतं की ते इतक्या म्हणजे नाही. दुसरं एक सांगतो, त्या महिला आहेत म्हणून गौरव नाही होत. दुसरं अजून त्यांचा गौरव करण्यासारखी गोष्ट काय आहे, IAS नसलेली व्यक्ती तिथे आणणं हे प्रेसिडेन्स लॅटरल एंट्री मारून आलेली ह्या व्यक्ती आहेत. त्यांना त्या ठिकाणी मुद्दामच आणण्यात आलेलं आहे आणि त्यांचं जे स्वतःचं व्यक्तिगत एक्सप्लेनेशन आहे पत्र, लोक वाचत नाहीत, त्यामुळे त्यांना खरं कळत नाही. त्यात पहिलं वाक्य, मी IIM अहमदाबादच्या विद्यार्थी. अरे काय संबंध, तुम्ही नाही शिकलेल्या असाल. जर देशहित साधत असता तर तुमच्यावर प्रश्नचिन्हच लागत नसतं. मग काही कळत नाही तुम्हाला, तुम्ही अंगठा लावता, पण तुम्ही सांगता की हे सगळं परफेक्ट पाहिजे मला. पण या सगळ्या प्रकरणामध्ये सेबीनच हिंडेनबर्गला जी नोटीस पाठवलेली होती, म्हणजे नाही, सेबीने हिंडेनबर्गला नोटीस, कसं आहे की काहीतरी केलं असं दाखवणं आवश्यक होतं. ते अडाणीवर तर करू शकत नव्हते. तर ती नोटीस मला वाटतं शॉर्ट सेलिंग मधून त्यांनी जे पैसे कमावले त्याच्या त्याच्यात खोटं काहीच नाही, गैर काहीच म्हणायचंय. विरोधी पक्षांची सरकार आहेत तीच राज्य दोषी धरली जातात. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, पवार, मोठे पवार गट यांना न्याय मिळत नाही, मुख्यत्वे उद्धव ठाकरे. हे सगळं जसं होत राहतं तसंच एक नियामक मंडळ हे सुद्धा एक ऑथॉरिटी आहे, जी ज्युडिशियल ऑथॉरिटी, क्वासी ज्युडिशियल ऑथॉरिटी. ते उलट्या माणसालाच नोटीस पाठवतात. म्हणजे तुम्ही म्हणजे जो फिर्यादी आहे तोच गुन्हेगार असल्याचं त्याला भीती दाखवणं. पण ते भारतात चालतो. हिंडनबर्ग असे 100 सेबी कोळून प्यालाय. म्हणजे तो नॅट जो आहे त्यांचा अँडरसन, नाथन अँडरसन, तो 100 सेबी कोळून प्यालाय. पण ह्यांना काहीतरी तर केलं असं दाखवायचं होतं. मग नोटीस कोणाला तरी पण त्यांना पाठवली, ती अंगाशी आली. त्यांना अजून कल्पना नाही आहे, मोदींना पण नाही आहे, ह्यांना पण नाही, किंवा गुप्तचर यंत्रणेने दिली असेल की याहून मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी कपाटात लपवलेल्या आहेत. म्हणजे ते म्हणतात ना, स्केलेटन इन द कबर्ड, त्या बाहेर येणारच आहेत. कारण ते एक्स काढतो का वाय महत्वाचं नाही आहे, ते लोकांना दोष देतात. सोरोस आणि हिंडनबर्ग. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सत्य आणि सूर्य काही करा उगवतो, तो सोरोस लागत नाही सूर्याला उगवायला, ना हिंडनबर्ग लागत. हो, प्रत्येक वेळी जॉर्ज सोरोस त्याच्यात. बरं, लोकांना माहितच नव्हतं कोण सोरोस, अचानक माहित झालं. नाही, तुम्ही आता हे जे सांगताय त्याच्यातून सामान्य लोकांसाठी हे पुढचं चित्र किती भयानक आहे. भयानक. त्यांनी काय केलं पाहिजे? मार्केटमध्ये पैसे नाही आहेत, काय करणार माणसं? मार्केटमध्ये पैसे नाही आहेत, कुठच्याच व्यवसायात पैसे नाही आहेत. मध्यम आणि उच्च मध्यम आकाराचे उद्योग बंद पडत आहेत. त्यात एम्प्लॉयमेंट असलेले लोक बेकार होत आहेत. 5,000 कोटी रुपये खर्च करून अंबानींनी घरात लग्न केलं आणि 42,000 कामगारांना कमी केले. ही बातमी होत नाही. 42,000 एम्प्लॉई त्यांनी काढून टाकले. केवढा मोठा आकडा आहे. 42,000 कुटुंब उद्ध्वस्त झाली एका दिवसात. जबकी ह्यांच्या मुलाचं लग्न, त्यासाठी ती कोणती जस्टिन बेबर पासून सगळे लोक आलेले.
तर मुद्दा हा आहे की त्याचं हे लोक सांगतात, जे इटलीला त्यांनी हे केलं त्याच्या बातम्या येत होत्या. त्या बातम्या एवढ्या PR एजन्सी मार्फत चालवत होत्या, जे मुख्यमंत्र्यांना अर्जेंटिनापासून क्युबापर्यंत लाईक करतात, तशाच PR एजन्सीज त्यांच्याही बातम्या आणत होत्या. त्यांनी 42,000 काय केलं? मी तुम्हाला सांगतो प्रशांत, एक इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट म्हणून तुमच्याकडे संसाधनं, माझ्याकडे संसाधनं कमी आहेत म्हणून आपलं काय काम आहे माहिती आहे? या 42,000 किमान 42 लोकांना अप्रोच करणं खरं. आणि नेमकं त्यांचं काय झालं हे बघणं. त्यांना माहीतच नसणार, एक दुपारी टर्मिनेशनची मेल आला असणार त्यांना. बरोबर. ले ऑफ, फिनिश, लाईफ फिनिश झालं त्यांचं. का? अर्थव्यवस्था जोरात आहे ना. मोदींनी जबरदस्त पंप केले. निर्मला सीतारामनने $1 ट्रिलियन कुठून आणतायत जबरदस्त, आपल्यावर टॅक्स टाकून. ते का मग आणि जात आहेत सगळे अडाणी अंबानीकडे. मग अंबानी 42,000 कमी का करतायत? पण आता हे 240 वरती सरकार आलेलं आहे, तर त्याचा काही परिणाम होईल? नाही, मी त्याच्यावर येऊ आपण. मग मी तुम्हाला सांगू का, अंबानींना 42,000 कमी करावे लागत असतील तर अर्थव्यवस्था एवढ्या वाईट शेपला की मध्यम आणि छोटे उद्योग काय करत असतील हे विचार करा. बरोबर. आणि लोकांकडे खायचे वांदे जात, अशी परिस्थिती मोदींनी करून ठेवली आहे. निर्मला सीतारामन ह्या भारताच्या इतिहासातल्या सर्वात अपयशी अर्थमंत्री आहेत आणि यांनी फक्त पोलीस स्टेट बनवलं भारताचं. आता 240 वर येतो मी. 240 हा आकडा सुद्धा खोटा आहे. तुम्ही ADR आणि दुसरा रिपोर्ट आलेला आहे तो बघा. 79 सीट्स कमी आहेत, म्हणजे 161 सीट्स आहेत. म्हणजे ही इज नॉट युअर PM, हे सत्य आहे. आता तुम्ही लक्षात घ्या की राजीव कुमार उत्तरच देत नाही. जसं मोदी उत्तर देत नाही 10 वर्ष, तसं आता राजीव कुमार, म्हणजे इलेक्शन कमिशनचं जे काम आहे, प्रेस कॉन्फरन्स नाही, उत्तर नाही, शेर ऑफ शायरी ऐकून जातात. वाईट शेर असतात आणि ते. तर आता पण त्यांनी महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक एकत्रित घेत नाही, त्याच्याबद्दल अशी कारणं दिली आहेत. नाही, त्याची स्वाभाविक कारणं आपल्याला सगळी माहिती आहेत, काय काय कारणं आहेत ती. दुसरीकडे सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे गटाचा निकाल आहे तो पुढे जातोय. त्याच्यावर चीफ जस्टिस भडकले. विचारलं त्यांना, तर आम्हाला खूप काम असतात, पण त्यांनी लगेच वेस्ट बेंगॉलचं सुओमोटो लगेच घेतलं स्वतःकडे. एवढी जर जबाबदारी आहे तर सगळ्या राज्यांचं घ्यायचं किंवा कोणाचंच घ्यायचं नाही. तर ह्या प्रकारचं व्यवस्था फार काळ चालू शकत नाही. ही एकारलेली व्यवस्था आहे, RSS प्रणित आणि मोदी शहा प्रणित, अंबानी अडाणींनी चालवलेली. ही फार काळ चालणार नाही. लोकांचा असंतोष एवढा मोठा जर आहे, म्हणजे कारण खायलाच नाही, लोकांचे हाल आहेत. तुम्ही कुकरची शिट्टी काढून कुकर उकळत ठेवलाय, त्याचं काय होतं तुम्हाला माहिती आहे. तर एकूणच सगळं जे चित्र आहे ते देशासाठी चांगलं नाही आहे, आणि म्हणूनच देशहितासाठी म्हणून आपल्याला हे प्रश्न पडले पाहिजेत, आपण प्रश्न विचारत राहिले पाहिजेत. आणि हे सगळे प्रश्न जे आहेत ते राजकारणाच्या भोवती इतक्या गहिऱ्या पद्धतीनं. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की कोणताही नेता आपला नाही हे मानून, मग शिंदे असो, शरद पवार असो, नाहीतर मोदी असो, हे सगळे रिप्रेझेंट करतात, ते ट्रस्टी आहेत आपले. बरोबर. म्हणून त्यांना प्रश्न केले पाहिजेत. माझा त्यांचा असं कोण लाडका नाही माझा, सगळे त्याच दर्जाचे आहेत. एकाला संधी मिळाली, दुसरा संधीची वाट पाहतोय. त्यामुळे नागरिक म्हणून आपण सजग असणं आणि आपल्या व्यवस्थांसाठी आपण त्याची चिंता करणं, त्या मजबूत राहतील, हे महत्त्वाचं आहे. आशा आहे की अदानी, हिंडेनबर्ग आणि सेबी या विषयातले काही महत्त्वाचे पदर उलगडून दाखवण्याचा हा प्रयत्न या मुलाखतीतून जो झाला आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. याच्या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली त्याच्याबद्दलचा फीडबॅक देखील आवर्जून द्या. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद प्रशांत.